पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यात जेरुसलेममध्ये शिष्टमंडळ स्तरीय चर्चा, यूपीआय आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरासह विविध क्षेत्रात करार. भारत इस्रायलनं संबंधांना विशेष धोरणात्मक सहकार्याचा दर्जा देण्याचा घेतलेला ऐतिहासिक निर्णय दोन्ही राष्ट्रांच्या आकांक्षांचं प्रतिबिंब, पंतप्रधान मोदी यांचं प्रतिपादन. भारत आणि इस्रायल दरम्यान उदयोन्मुख तंत्रज्ञान भागीदारी स्थापन करण्याचा निर्णय, AI, क्वांटम आणि महत्त्वाच्या खनिजांसारख्या क्षेत्रात सहकार्याला मिळणार चालना. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इस्रायलचे राष्ट्रपती आयझॅक हर्झोग यांच्या भेटीत शिक्षण, स्टार्टअप्स, नवोन्मेष, तंत्रज्ञान आणि कनेक्टिव्हिटीमध्ये सहकार्य वाढवण्यावर चर्चा. सायबर फसवणूक आणि सायबर गुन्ह्यांविरुद्ध सक्रिय कारवाई करत नागरिकांचं संरक्षण करण्यासाठी सर्व प्रकारची पावलं उचलणार, माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांची ग्वाही. महाराष्ट्राला पुढे नेण्याचा महायुती सरकारचा निर्धार व्यक्त करत मुख्यमंत्र्यांनी आज विधानसभेत मांडला विकासाचा पथदर्शी आराखडा. विरोधक भ्रमित आणि संभ्रमितही असल्याची केली टीका. महाराष्ट्रात एक नवी औद्योगिक क्रांती होत असून राज्यात स्थगितीचं राजकारण संपून प्रगतीची घोडदौड सुरू, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाजवळील पुलाच्या पुनर्बांधणी कामाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण. या पुलाचं नामकरण राजमाता अहिल्यादेवी होळकर असं करणार, मुख्यमंत्र्यांची माहिती. बारामती अपघाताचा तपास योग्य दिशेने सुरू असून विमानाचे अवशेष आणि ब्लॅक बॉक्सचं विश्लेषण केलं जात आहे, CIDची पत्रकार परिषदेत माहिती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची एकमतानं निवड. राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत घोषणा. आणि T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या सुपर 8च्या फेरीत भारताविरोधात झिम्बाब्वेचा नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय. नमस्कार, 7च्या बातमीपत्रात मी समर्थ म्हात्रे आपलं स्वागत करतो. आता पाहूया बातम्या विस्तारानं.